महाराष्ट्राच्या इतिहासाच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्राचं स्वातंत्र्य चळवळीमधील योगदान समजावून घेणार आहोत। 1818 ते 1885 या कालावधीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। 23 जून 1757 ची जी प्लासीचं युद्ध झालं, त्या प्लासीच्या युद्धामध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला। 1818 ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि या ठिकाणची सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये आली। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची या भागाचा कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली। शेतीसाठी पारंपरिक रयतवारी पद्धती सुरू करण्यात आली। इंग्रजांच्या अन्यायी धोरणामुळे त्यांच्या विरोधामध्ये अनेक उठाव करण्यात आले। नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानामधील लोकांनी तसेच रामोशी, कोळी, भिल्ल यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या काळामध्ये उठाव केलेले आपल्याला दिसून येतात। याशिवाय वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव आपल्याला माहिती आहे। 1875 चा शेतकऱ्यांनी केलेला उठाव, अशा प्रकारचे प्रखर स्वरूपाचे उठाव ब्रिटिशांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले होते। आता ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनं जी होत होती, त्या आंदोलनाची कारणं नेमकी कोणती होती हे आपण समजावून घेऊयात। तर याच्यामध्ये अनेक कारणं होती। त्याच्यातलंच एक कारण म्हणजे कर जास्त प्रमाणामध्ये आकारला जात होता। ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण आर्थिक शोषणाच्या तत्वावरती आधारित होतं। कर जास्त प्रमाणामध्ये आकारला जात होता आणि यामुळे भारतीयांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला होता। त्यानंतर ख्रिश्चन धर्माचा प्रसार, ब्रिटिशांनी भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केलेला होता किंवा प्रसार ते करत होते आणि यामुळे भारतीय जनता दुखावलेली होती। सनातनी लोक खवळलेले होते। रूढी परंपरा या क्षेत्रामध्ये ब्रिटिश लोक टीका करत होते। ब्रिटिशांनी महाराष्ट्रामधील, भारतामधील सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा या बाबतीत टीकास्त्र सुरू केलेलं होतं आणि याचा परिणाम असा झाला की भारतीय जनतेनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करायला सुरुवात केली। याशिवाय मराठी सत्तेच्या ऱ्हासामुळे नैराश्य आलेले आणि सत्तेपासून दुरावलेले जे संस्थानिक होते, ते संस्थानिक संतप्त झालेले होते। या संस्थानिकांनी रामोशी, भिल्ल, कोळी यांना हाताशी धरून सरकारला उपद्रव द्यायला सुरुवात केलेली होती। वासुदेव बळवंत फडक्यांनी ब्रिटिशांच्या अमानुष जुलमी धोरणाला विरोध करता यावा यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारलेला होता आणि त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती मिळालेली होती। याशिवाय संकटाच्या काळामध्ये जनतेकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं होतं। निसर्गाची अवकृपा, रोगराई, दुष्काळ, सरकारचं महसूल धोरण, कर्जबाजारीपणा हे जी कारणं होती, या कारणांमुळे शेतकरी वर्ग दुःखी झालेला होता। ब्रिटिश सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं। कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या। यामुळे लोक नाराज होते आणि यामुळे सरकारविरोधी उठाव करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नव्हता। महाराष्ट्रामध्ये यामधला पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार आणि रामोशी यांच्यामध्ये झालेला होता। हा संघर्ष आपण आता समजावून घेऊयात। रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचे केलेले जे उठाव आहेत महाराष्ट्रामधले, ते महाराष्ट्रामधले उठाव आपण समजावून घेऊयात। सुरुवातीला उमाजी नाईकांचा उठाव। रामोशांची वस्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि रामोशी हे स्वतःला रामवंशी समजतात। काही विद्वान रामवंशी किंवा काही तज्ञ यांना रानवंशी म्हणजे रानात राहणारे अशी सुद्धा या लोकांची व्याख्या करतात। निजामाच्या प्रदेशामधील शोरापूरच्या राजाला हे लोक आपला प्रमुख मानत होते। आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा हे लोक लावत असत। पुणे प्रांतामध्ये रामोशांच्यामध्ये चव्हाण आणि जाधव अशा दोन आडनावांचे लोक आपल्याला दिसून येतात। रामोशी लोक धाडशी आणि स्वतंत्र प्रवृत्तीचे होते। रामोशी लोक शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांवरती पहारेकरी अशा प्रकारची कामं करत होते। किल्ल्यांच्या बंदोबस्ताचं काम त्यांच्याकडे सोपवण्याची पद्धत, तसंच ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार होता। इंग्रजी राजवटीमध्ये त्यांना कामावरून कमी करण्यात आलं आणि त्यांची इनामं जप्त करण्यात आलेली होती आणि यामुळे या लोकांनी दरोडे घालायला सुरुवात केलेली होती आणि ब्रिटिश कायदे व्यवस्था यामुळे धोक्यात आलेली होती। आता याच्यामध्ये रामोशांच्या उठावामध्ये उमाजी नाईकाचा उठाव आपण समजावून घेऊयात। उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते। यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी गावामध्ये 1791 मध्ये झालेला होता। यांच्या वडिलांचं नाव दादजी असं होतं आणि यांचे वडील म्हणजे दादजी अन्यायाच्या विरोधामध्ये काम करत होते। या ठिकाणी आपल्याला हे उठाव पाहत असताना सदाशिव आठवले यांनी या उमाजी नाईकांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना जे उद्गार काढलेले होते, ते उद्गारही आपण समजावून घेऊयात। प्राध्यापक सदाशिव आठवले म्हणतात, उमाजी 162 सेंटीमीटर उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णानं लालसर अशा प्रकारचा होता, पण
तो जरी असा दिसत असला तरी सुद्धा तो क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य आणि प्रसन्न वाटत असे. अशा प्रकारे प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी उमाजी नाईकांबद्दल उद्गार काढलेले होते. आणि उमाजी नाईकांबद्दल आपण पुन्हा एकदा पाहूयात. वडिलांच्या काळापासून उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये होता. रामोशी लोक जुलमी सावकारांवरती दरोडे टाकत असत. भोरजवळील विंग या गावामध्ये 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडण्यात आला. उमाजीच्या अगोदर संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटलेला होता. उमाजी आणि त्याचा भाऊ अमृता यानं भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटलेला होता. संतू नाईकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सर्व रामोशांचं पुढारीपण पुढच्या कालावधीमध्ये उमाजी नाईकाकडे आलेलं होतं. इंग्रजांनी उमाजीच्या विरुद्ध 1826 मध्ये पहिला जाहीरनामा काढला आणि उमाजी आणि त्यांचा साथीदार पांडोजी यांना धरून देणाऱ्याला 100 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. इंग्रज अधिकाऱ्यांनी दुसरा जाहीरनामा काढला आणि जे कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल असं यावेळी जाहीर करण्यात आलेलं होतं. इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढला आणि बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली आणि यावेळी इंग्रजांनी जाहीर केलं की जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्याचा साथीदार म्हणून समजण्यात येईल. उमाजीनं स्वतःला राजे म्हणून घ्यायला या काळामध्ये सुरुवात केलेली होती. यानंतर उमाजीनं कलेक्टरकडे काही मागण्या केलेल्या होत्या. तर उमाजीनं कलेक्टरकडे काय मागण्या केलेल्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर HD रॉबर्टसन याच्याकडं 1827 मध्ये मागण्या करण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी ज्या मागण्या करण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यांमध्ये अमृता, रामोशी आणि विनोबा यांना मुक्त करण्यात यावं, रामोशांची परंपरागत वतनं परत करण्यात यावी, पुरंदर आणि इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये अशा मागण्या या उमाजीनं कलेक्टरकडे केलेल्या होत्या. आणि याच्यावर प्रतिक्रिया म्हणून कलेक्टर रॉबर्टसननं एक जाहीरनामा जाहीर केला. त्याच्यामध्ये कलेक्टर रॉबर्टसननं 15 डिसेंबर 1827 मध्ये जनतेसाठी जाहीरनामा काढला आणि उमाजीला उत्तर दिलं. यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं की जनतेनं रामोशांना पाठिंबा देऊ नये, बंडखोरांना पकडून देणाऱ्याला प्रत्येकी 5000 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसांच्या आतमध्ये जर सरकारमध्ये हजर राहिली तर अशा व्यक्तीला संपूर्ण माफी देण्याचा विचार करण्यात येईल, अशा प्रकारचा जाहीरनामा या कलेक्टरनं काढलेला होता. यानंतर उमाजीनं दुसरा जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 25 डिसेंबर 1827 ला हा दुसरा जाहीरनामा काढण्यात आलेला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ठाणे रत्नागिरीमधील पाटील आणि मामलेदारांनी महसूल सरकारला जमा न करता उमाजीला देण्यात यावा, उमाजीची माणसं येतील त्यावेळी पैसे तयार ठेवावेत, अशा प्रकारे या जाहीरनाम्यामधील मुद्दे होते. उमाजीच्या जाहीरनाम्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला महसूल या काळामध्ये दिलेला होता. त्यानंतर उमाजीला कैद करण्यात आलं आणि सरकारी नोकरी त्याला देण्यात आलेली होती. तर ती कशी देण्यात आली आणि कसं कैद करण्यात आलं हे आपण समजावून घेऊयात. उमाजीला पकडण्यासाठी सरकारनं उमाजीची बायको, 2 मुलं आणि 1 मुलगी यांना पकडून कैदेमध्ये टाकलेलं होतं. उमाजीनं आपल्या कुटुंबासाठी इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले. उमाजीला इंग्रजांनी यावेळी नोकरी दिलेली होती. उमाजीकडं जी जबाबदारी सोपवण्यात आली सरकारकडून त्याच्यामध्ये पुणे आणि सातारा भागामध्ये शांतता टिकवण्याची जबाबदारी यावेळी सरकारनं उमाजीकडे दिलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा उमाजी आणि इंग्रज संघर्ष सुरू झाला. उमाजीनं पुन्हा रामोशांना एकत्र करायला सुरुवात केली. इंग्रजांच्या प्रदेशामध्ये दंगली घडवून आणण्यासाठी त्यानं कार्यक्रम आखला. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये इंग्रज सरकारनं उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिनटॉशवरती सोपवलेली होती. उमाजीचा त्यांच्याशी झालेला पहिला संघर्ष मांडरदेवच्या डोंगरावरती झालेला होता. यानंतर उमाजीला पकडण्यासाठी जॉर्ज जिबर्न यांचा जाहीरनामा आलेला होता. या जाहीरनाम्यामध्ये उमाजी, भुजाजी, ईसाजी, कृष्णाजी यांना जो पकडून देईल त्याला प्रत्येकी रोख 5000 रुपये आणि 200 बिघे जमीन दिली जाणार होती. सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्याला 2500 रुपये बक्षीस आणि 100 बिघे जमीन दिली जाणार होती. प्रत्यक्ष बंडामध्ये सामील असणाऱ्यानं जर बातमी पुरवली तर त्याचे सर्व गुन्हे माफ केले जाणार होते. इंग्रजांना उमाजीला यावेळी पकडता आलेलं नव्हतं. त्यानंतर उमाजीला पकडण्यासाठी बक्षिसाच्या रकमेमध्ये पुढच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 ला पुन्हा जाहीरनामा काढला आणि या जाहीरनाम्यामध्ये बक्षिसाची रक्कम 10,000 रुपये आणि 400 बिघा जमीन एवढी दुप्पट करण्यात आली.
बातमी पुरवणाऱ्याला 5,000 रुपये रोख आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा करण्यात आली। यावेळी उमाजीचे जवळचे सहकारी काळू आणि नाना त्याच्या विरोधामध्ये गेले। उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। यावेळी उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यानं सुद्धा सहकार्य केलेलं होतं। काळू आणि नाना यांनी विश्वासघातानं उमाजीला पुण्याला मुळशीजवळ आवळस या ठिकाणी आणलं। नानाने उत्तोळी या ठिकाणी 15 डिसेंबर 1831 उमाजीला पकडलं आणि इंग्रजांच्या स्वाधीन केलं। उमाजीला कैद करण्यात आली आणि त्याची चौकशी करण्यात आली। उमाजीला गुन्हेगार ठरवण्यात आलं आणि 3 फेब्रुवारी 1834 उमाजीला फाशी देण्यात आल्या। अशा प्रकारे हा उमाजी नाईकाचा उठाव होता। त्यानंतर कोळ्यांचा उठाव महत्त्वाचा होता। कोळ्यांचा उठाव आपण समजावून घेऊयात। कोळ्यांनी मुख्यतः जी वस्ती केलेली होती ती वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण या भागामध्ये वस्ती केलेली होती। महाराष्ट्रामध्ये कोळ्यांचे सोधे कोळी आणि डोंगरी कोळी असे भेद आपल्याला दिसून येतात। कोळ्यांचे सोने कोळी आणि महादेव कोळी हे पोटभेद आहेत। याशिवाय किल्ल्यांच्या बंदोबस्त्यामध्ये कोळ्यांचं महत्त्वाचं स्थान होतं। इंग्रजी राजवटीमध्ये किल्ल्यांची व्यवस्था पूर्णपणे बदलली गेली आणि यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या। इंग्रजांनी त्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि यामुळे कोळ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली होती। महाराष्ट्रामधील कोळी इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले आणि कोळ्यांचे उठाव जे झाले ते उठाव 3 टप्प्यांमध्ये झालेले होते। आता कोळ्यांचे उठाव कोणत्या 3 टप्प्यांमध्ये झाले हे आपण समजावून घेऊयात। पहिला टप्पा इसवी सन 1824च्या दरम्यान मुंबई भागामध्ये नेटिव्ह इन्फंट्रीनं उठाव केला आणि हा उठाव ब्रिटिशांनी दडपला। कोळी समाजामधील काही जण संतप्त झाले। पोलीस दलामधील कोळी जमातीचा अधिकारी रामजी भांगडिया यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले। सारा भरायला त्याने नकार दिला। कोळी जमातीचं संघटन करायला सुरुवात केली, शस्त्रास्त्र जमवायला सुरुवात केली आणि 1828 मध्ये रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला। कोळ्यांचा हा उठाव दडपता यावा यासाठी ब्रिटिशांनी कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिनटॉश याची नियुक्ती या काळामध्ये केलेली होती आणि कोळ्यांचं बंड यावेळी मोडून काढण्यात आलेलं होतं। कोळ्यांच्या बंडाच्या दुसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये कोळ्यांनी शस्त्रास्त्र गोळा करायला सुरुवात केली। कोळ्यांनी 1839 मध्ये पुण्यामध्ये उठाव केला आणि पुण्याच्या उठावामध्ये कोळ्यांच्या 2 घोषणा होत्या। पहिली मागणी होती की दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद दिलं जावं आणि पुन्हा मराठी राज्याची स्थापना करण्यात यावी आणि दुसरी घोषणा होती की संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यामध्ये आहे असं या घोषणेमध्ये घोषित करण्यात आलेलं होतं। सरकारी खजिना गोड नदी या ठिकाणी होता आणि कोळ्यांनी या खजिन्याला विडा घातला। रोज या असिस्टंट कलेक्टरनं उठाव मोडून काढण्यासाठी पुणे या ठिकाणावरून सैन्य बोलवून घेतलं आणि यावेळी 54 कोळ्यांना पकडण्यात आलेलं होतं। अशा प्रकारे हा दुसरा टप्पा होता कोळ्यांच्या उठावाचा। त्यानंतर कोळ्यांच्या उठावाचा तिसरा टप्पा आपण समजावून घेऊयात। या टप्प्यामध्ये रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक नगर परिषदामध्ये उठाव करायला सुरुवात झालेली होती। सातारा आणि पुरंदर भागामध्ये या उठावाचं लोण पसरलेलं होतं। 1845 मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आलं। कॅप्टन जेल यानं कोळ्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवली आणि कोळ्यांच्या नेत्यांना यावेळी पकडण्यात आलेलं होतं आणि यावेळी कोळ्यांच्या नेत्यांना कठोर शिक्षा देण्यात आली। 1850 पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा यावेळी कायमचा बंदोबस्त करण्यात आलेला होता। अशा प्रकारे कोळ्यांच्या उठावाचे 3 टप्पे आपल्याला सांगता येतील। कोळ्यांच्या उठावानंतर भिल्लांचा उठाव महत्त्वाचा होता। आता भिल्लांचा उठाव आपण समजावून घेऊयात। भिल्लांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये होती। खानदेशामध्ये भिल्लांची वस्ती जास्त होती आणि भिल्लांच्या जे उपजीविकेचं साधन होतं त्याच्यामध्ये शेती करणं, पशुपालन, मासेमारी, शिकार करणं ही उपजीविकेची साधनं ही भिल्लांची होती। भिल्लांनी 1803 मध्ये प्रखर उठाव केलेला होता। पेंढारी लोकांचा भिल्लांना यावेळी पाठिंबा मिळालेला होता। 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजंठा या भागामध्ये उठाव केलेले होते। याशिवाय सातमाळ, अजंठा भागामध्ये कॅप्टन बिग्ज हा त्यावेळी कलेक्टर होता। कॅप्टन बिग्जनं यावेळी भिल्लांची रसद तोडली। भिल्लांवर नियंत्रण करणं इंग्रजांना शक्य झालेलं नव्हतं या काळामध्ये आणि इंग्रजांनी भिल्लांबाबत यावेळी सौम्य धोरण स्वीकारलं। इंग्रजांनी काही भिल्लांना पेन्शन दिल्या। काही प्रदेशामधील बंदोबस्तांचं काम भिल्लांच्याकडे सोपवायला सुरुवात केली। याशिवाय भिल्लांच्या उठावामध्ये सातमाळचा चिल नाईक याचा समावेश त्या काळामध्ये होता। चिल नाईकनं इंग्रजांना हैराण करून सोडलेलं होतं। कॅप्टन बिग्जनं त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्याच्यावरती आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली। भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन बिग्जनं
कॅप्टन डुसार्टची यावेळी नेमणूक केलेली होती. डुसार्टनं भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला याला पकडलं आणि कठोर शिक्षा दिली. कॅप्टन बिग्जनं मेजर मोरिन याच्याकडे त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली आणि मेजर मोरिननं हे बंड त्यावेळी मोडून काढलेलं होतं. पुन्हा 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू करण्यात आला आणि 1825 साली सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावाला सुरुवात केलेली होती. लेफ्टनंट ऑट्रॅट्रॅम हा भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न या काळामध्ये करत होता. लेफ्टनंट ऑट्रॅट्रॅम यानं सेवारामला पकडलं. त्याच्या साथीदारांची मवाळ भूमिका लक्षामध्ये घेऊन लेफ्टनंट ऑट्रॅट्रॅम याने या सर्वांचे गुन्हे त्या काळामध्ये माफ केलेले होते आणि सरकारनं बळकवलेल्या जमिनी या लोकांना परत दिलेल्या होत्या. अशा प्रकारे भिल्लांचा उठाव महाराष्ट्रामध्ये झालेला होता. यानंतर 1857च्या उठावामधील महाराष्ट्राची भूमिका आपण समजावून घेणार आहोत. ब्रिटिश राजवटीमधील सर्वात मोठा उठाव म्हणून 1857चा उठाव ओळखला जातो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी 1857च्या उठावाला पहिलं स्वातंत्र्य समर असा उल्लेख त्यावेळी केलेला होता. इतिहासकार नर फाटक यांनी 1857च्या उठावाला शिपायांची भाऊगर्दी असं म्हटलेलं होतं आणि 1857च्या उठावानं महाराष्ट्रामधील जनता इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध खवळून उठलेली होती. आता आपण या 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामधील विविध घटकांनी कोणत्या प्रकारे प्रयत्न केलेले होते हे समजावून घेऊयात. सुरुवातीला रंगो बापूजी गुप्ते आणि 1857चा उठाव. साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंह यांचं गेलेलं राज्य परत मिळवता यावं यासाठी रंगो बापूजीनं प्रयत्न केलेले होते आणि हे प्रयत्न करत असताना रंगो बापूजी यासाठी इंग्लंडला सुद्धा जाऊन आलेले होते. महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाची सुरुवात झाली आणि रंगो बापूजीनं याचा फायदा घेण्याचं ठरवलं. मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र केलं, सैन्य उभारलं आणि उठावासाठी निवडलेल्या ठिकाणांमध्ये कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आरळे आणि देऊर या ठिकाणांचा समावेश होता. यावेळी सरकारनं धरपकड सुरू केली. रंगो बापूजी यावेळी भूमिगत झालेले होते. इंग्रज सरकारनं यावेळी आरोपींना फासावरती चढवलेलं होतं. त्यानंतर कोल्हापूरमधील उठाव. कोल्हापूरमधील पहिला उठाव 31 जुलै 1857च्या रात्री झाला. 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतलेला होता. 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी रेजिमेंटची तिजोरी यावेळी लुटली आणि युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरती हल्ले करण्यात आले. बंड मोडून काढता यावा यासाठी बेळगाव, सातारा आणि पुण्यावरून फौजा बोलवण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्यानं हा उठाव दडपून टाकलेला होता. दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 मध्ये झाला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड या ठिकाणी हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखलेली होती. ब्रिटिश सरकार सावध झालं आणि उठाव दडपून टाकण्यात आलेला होता. त्यानंतर पेठ मधला उठाव महत्त्वाचा होता. नाशिक जिल्ह्यामधील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केलेला होता. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव हा या उठावाच्या मागं होता. कोळी लोकांनी या ठिकाणी हर्सुलच्या बाजारामध्ये अचानक लूटमार केली. कोळी लोकांना यावेळी भिल्लांनी मदत केलेली होती. यावेळी सरकारी खजिना लुटण्यात आला. ग्लासपूल हा युरोपियन अधिकारी पेठकडे येत असल्याची बातमी आली आणि कोळी हर्सुलच्या जंगलामध्ये पळून गेले. जंगलामधील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपूलनं हद्दपार केलं. यावेळी अनेकांना शिक्षा करण्यात आलेल्या होत्या. पेठच्या राजाला यावेळी फाशी देण्यात आली. त्यानंतर नाशिक आणि नगरमधील उठाव आपण समजावून घेऊयात. 1857च्या बंडामध्ये नाशिक नगरमध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केले. नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये चकमक झाली. ब्रिटिशांनी भिल्लांवरती हल्ला केला आणि यावेळी बंडखोरांना ठार मारण्यात आला. त्यानंतर जमखिंडी संस्थानामधील उठाव. जमखिंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीमधले राजे होते. किल्ल्याची दुरुस्ती करून घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या या हालचाली त्या ठिकाणी असणाऱ्या रेसिडेंट याला संशयास्पद वाटल्या आणि इंग्रजांनी जमखिंडीमधील संशयितांना पकडायला यावेळी सुरुवात केली आणि उठाव होण्यापूर्वीच या ठिकाणी इंग्रजांनी बंदोबस्त केलेला होता. यानंतर मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव. इंग्रज सरकारनं 1857 मध्ये शस्त्रबंदीचा कायदा लागू केला. मुधोळमधील या ठिकाणी हुलगर्डीचे जे बेरड होते या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. 500 बेरड यावेळी एकत्र आले. इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्यामध्ये यावेळी चकमकी झाल्या. इंग्रज सैन्य हुगळीमध्ये शिरले आणि त्यांनी 200 बेसावध बेरडांची कत्तल यावेळी केलेली होती. यानंतर नागपूरमधील उठाव.
बंडखोरांनी उठावाची योजना आखलेली होती. बंडखोरांना लखनौ, कानपूर या ठिकाणच्या बंडखोराचं साह्य मिळालेलं होतं. 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरलेली होती. 13 जून 1857च्या रात्री 12 वाजता आकाशामध्ये शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते आणि हा इशारा समजला जाणार होता आणि हा इशारा समजून बंडखोरांनी रेसिडेन्सी सीताबर्डीचा किल्ला, कामठी ही ठिकाणं ताब्यात घ्यायची असं ठरलेलं होतं. या उठावाची बातमी इंग्रजांना कळाली. इंग्रज सावध झाले आणि त्यांनी दारूचे फुगे आकाशामध्ये फुटणार नाहीत याची यावेळी काळजी घेतली. बंडखोर वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी इंग्रजांनी पकडलेल्या 3 बंडखोरांना फाशी देण्यात आली. यावेळी काही बंडखोरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे प्रत्यक्षामध्ये हा नागपूरचा उठाव होऊ शकलेला नव्हता. त्यानंतर औरंगाबादमधील उठाव. 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबाद निजामी राजवटीमध्ये होतं. या ठिकाणी इंग्रजी फौजेमधील हिंदी शिपायांमध्ये चलबिचल सुरू झालेली होती. मुस्लिम शिपायामध्ये चाललेल्या हालचालींबाबत इंग्रज यावेळी शांशक बनलेले होते आणि उठावाचा उद्रेक होण्यापूर्वीच उठावाला पाठिंबा देणारे शोधण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली. यामुळे उठाव अयशस्वी झालेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांचा उठाव महत्त्वाचा होता. शेतकरी वर्ग हा भारतीय समाजामधील कनिष्ठ वर्ग म्हणून ओळखला जातो. या वर्गाचं शोषण इंग्रजांच्या काळामध्ये होत होतं. 1857मध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उठाव झाला. महाराष्ट्रामध्ये एल्फिन्स्टन हे कमिशनर असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली. रयतवारी प्रथेमुळं पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी यांचं महत्त्व कमी झालं. रयतवारी पद्धतीमुळं शेतकरी सावकार, शेतकरी सरकार यांच्या संबंधांमध्ये बदल झालेले होते. रयतवारी पद्धतीमुळं वैयक्तिक शेतकरी जमीन महसुलाचा भरणा करण्यासाठी जबाबदार होता. पावसाचं प्रमाण कमी होतं. यामुळं शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली होती. शेतीचं उत्पन्न कमी झालेलं होतं आणि सारा भरता यावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या होत्या. पुणे, सोलापूर, सातारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारलेलं होतं. शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे उठावाचा प्रसार सुरू झाला. उठावाचा प्रसार 1874 साली पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यामधील या ठिकाणी कर्धे या गावापासून सुरू झालेला होता. कर्धे गावाच्या लोकांनी सारा भरायला नकार दिला. 12 मे 1875 मध्ये सुपे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी यावेळी पहिला उठाव केलेला होता. मारवाडी, गुजर, सावकार यांच्या घरांवरती शेतकऱ्यांनी हल्ले चढवले. नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये यावेळी उठाव करण्यात आलेले होते. सावकारांची मालमत्ता लुटणे, गहाण खतं जाळून टाकणे यावेळी हे प्रकार शेतकऱ्यांनी सुरू केलेले होते. बागलान, भिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी यावेळी उठाव झालेले होते. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे उठाव आणि शेतकऱ्यांमधील असंतोषाची चौकशी करता यावी यासाठी कमिशनची नेमणूक यावेळी करण्यात आलेली होती आणि त्याला डेक्कन रॉयट्स कमिशन असं या नावाने ओळखलं जात होतं. मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी नेमलेलं कमिशन हे डेक्कन रॉयट्स कमिशन होतं. या कमिशनमध्ये 4 सभासद होते आणि या कमिशनचा उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करणं आणि त्याचा अहवाल सरकारला सादर करणं अशा प्रकारची कामं या डेक्कन रॉयट्स कमिशनकडे सोपवण्यात आलेली होती. कमिशननं काय शिफारशी केल्या याचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हे शेतकऱ्यांच्या असंतोषाचं कारण आहे. सरकारनं यासाठी 1879ला दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केलेला होता आणि दी डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट अन्वये शेतकऱ्यांची स्थिती सुधारली जावी म्हणून ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशी आणि तरतुदी आपण समजावून घेऊयात. यामध्ये तगायेची सोय असावी, नवीन उपाय म्हणून शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात, या कायद्यानं कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमीन सावकारांकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाहीत अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती. यानंतर शेतकऱ्यांच्या उठावानंतर वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव आपण समजावून घेऊयात. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडक्यांना ओळखलं जातं. वासुदेव बळवंत फडक्यांवरती न्यायमूर्ती रानडे, गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. 1857च्या उठावानंतर इंग्रज विरोधामध्ये पहिला सशस्त्र उठाव करणारे वासुदेव बळवंत फडक्यांना ओळखलं जातं आणि वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यामधील सिरढोण या ठिकाणी झालेला होता. पेशवाईमध्ये कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यामध्ये होती. सुभेदार फडके म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात होतं. मराठी सत्तेचा ज्यावेळी ऱ्हास झाला
यानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचं साधन नाहीसं झालेलं होतं. उदरनिर्वाहासाठी प्रथम रेल्वे खात्यामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांनी लिपिक म्हणून काम केलं. इंग्रजी अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक यावेळी त्या काळामध्ये त्यांना मिळत होती. नोकरीमुळं आईच्या अंत्यविधीला ते पोहोचू शकले नाहीत. त्यांना खूप वाईट वाटलं आणि यावेळी त्यांनी नोकरी सोडून दिली. आणि वासुदेव बळवंत फडके यांचा धार्मिक जर आपण विचार केला तर ते दत्ताचे उपासक होते. वासुदेव बळवंत फडक्यांनी दत्त महात्मा हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता फडके यांचे विचार काय होते हे आपण समजावून घेऊया. वासुदेव बळवंत फडक्यांचा लष्करी सामर्थ्यावरती विश्वास होता. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशामधून जाणार नाहीत असं त्यांचं मत होतं. देश स्वातंत्र्य झाल्याशिवाय रयतेचं दुःख नाहीसं होणार नाही. देशामध्ये लहान लहान उठाव केले तर डाक बंद होतील, रेल्वे बंद होतील, संदेश यंत्रणा बंद पडतील आणि यामुळं इंग्रजांना हाकलून देण्याचा आपला हेतू साध्य होईल असं मत वासुदेव बळवंत फडक्यांचं होतं. आता वासुदेव बळवंत फडक्यांनी जे कार्य केलं ते कार्य आपण समजावून घेऊया. तरुणांमध्ये देशप्रेम आणि स्वदेशीबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न वासुदेव बळवंत फडक्यांनी केलेला होता. पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यामध्ये फडके भाग घेऊ लागले. स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतलेली होती. समाजामध्ये समता, ऐक्य, समन्वय निर्माण करता यावा यासाठी ऐक्य वर्धिनी संस्था वासुदेव बळवंत फडक्यांनी सुरू केलेली होती. पुण्यामध्ये 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या शाळेची त्यांनी सुरुवात केली. स्वदेशीचा पुरस्कार करायला त्यांनी प्रयत्न केला. याशिवाय पुण्यामध्ये इंग्रजी राजवटीविरुद्ध भाषणं द्यायला वासुदेव बळवंत फडक्यांनी सुरुवात केलेली होती. वासुदेव बळवंत फडक्यांनी वैराग्याचा वेश धारण केलेला होता आणि जनजागृती करत ते गावोगावी फिरत होते. 1879 नंतर सहकाऱ्यांच्या मदतीनं पुण्याच्या परिसरामध्ये दरोडे घालायला त्यांनी सुरुवात केली. इंग्रजांचं राज्य सनदशीर मार्गाने पराभूत होणार नाही म्हणून क्रांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे असं वासुदेव बळवंत फडक्यांचं मत होतं. 129 शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी फडक्यांच्या निवासस्थानी डॅनियलला तलवारी बंदुका मिळालेल्या होत्या. यामुळे फडके यांच्यावरती डॅनियलनं अटक वॉरंट यावेळी काढलेलं होतं. मुंबई सरकारनं फडके यांना पकडण्यासाठी 4000 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलेलं होतं. आता याच्यावरती फडक्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया आपण समजावून घ्या. फडक्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचं डोकं कापून जो आणून देईल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी वासुदेव बळवंत फडक्यांची होती. यानंतर फडके कोकणाकडे गेले. कोकणामध्ये शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेतलं आणि आसपासच्या भागावरती धाडी घालायला सुरुवात केलं. यावेळी रामोशांनी फडक्यांची साथ सोडून दिली. फडके कोकणातून गाणगापूरला गेले. गाणगापूरहून फडके श्रीशैलला गेले आणि त्या ठिकाणी रघुनाथ भटाने त्यांची भेट घेतली. 23 जुलै 1879 विजापूर जवळील देवर नावडगी या ठिकाणी एका बौद्ध विहारामध्ये झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि फडके यांच्या विरुद्ध यावेळी खटल्याची सुरुवात झालेली होती. आता फडके हे पकडण्यात आले, त्यांच्यावरती खटला सुरू करण्यात आला. तर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्यावरची खटला आपण समजावून घेऊयात. न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर हा खटला सुरू करण्यात आला. न्यायमूर्तींनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडक्यांवरती ठेवला आणि खटला सत्र न्यायाधीश न्यून हॉकडे वर्ग करण्यात आलेला होता. भारतीय दंडविधानाच्या 12(122) आणि 124 कलमानुसार हा खटला दाखल करण्यात आलेला होता. आता फडक्यांवर कोणकोणते आरोप ठेवण्यात आलेले होते याचा जर आपण विचार केला तर बेकायदेशीर माणसं जमवणं, शस्त्र बाळगणं, दारुगोळा जमवणं, जनतेच्या भावना भडकावणं, समाजामध्ये असंतोष पसरवणं अशा प्रकारे फडक्यांवर आरोप ठेवण्यात आलेले होते. आणि फडके यांच्यावरील खटल्याचा जर आपण विचार केला तर उच्च न्यायालयामधील फडके यांच्या बचावाचं काम महादेव चिमाजी आपटे यांनी केलेलं होतं. फडके यांच्यासाठी जनतेनं निधी गोळा केलेला होता. न्यायाधीशांनी फडके यांना राजद्रोही ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली होती. 3 जानेवारी 1880 तेहरान बोटीनं त्यांना एडनला पाठवण्यात आलं आणि एडन या ठिकाणी छळाला बळी पडून 17 फेब्रुवारी 1883 वासुदेव बळवंत फडक्यांचं निधन झालं. इंग्रज वृत्तपत्रांनी या वासुदेव बळवंत फडक्यांना दरोडेखोर म्हणून संभावना केलेली होती. याशिवाय देशामधील अमृत बझार पत्रिकेनं यावेळी वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले होते. या वृत्तपत्रानं या पत्रिकेनं असं म्हटलेलं होतं की देशप्रेमानं ओथंबलेला
हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष अशा प्रकारचा उल्लेख या बंगालच्या अमृत बझार पत्रिकेनं वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल केलेला होता. अशा प्रकारे आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडक्यांना ओळखलं जातं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं.